नमस्कार, मी टॅक्सी ड्रायव्हर विद्या शेळके आणि आज होते मी इथं स्टेला. कारण की काल नाशिकला मी 2 दिवसाची बुकिंग घेऊन आलेली होती आणि आता निघतोय हॉलवर लग्नासाठी. पण त्याआधी मी बॅग ठेवली माझी गाडीमध्ये आणि गेले नाश्ता करायला. खूप छान इथे बंगलोज होते, खूप छान रिसॉर्ट होता आणि नाश्ता केला. बाकीच्याही लोकांचा नाश्ता उरकला होता आणि निघायचं होतं आम्हाला परत गंगापूर रोडला हॉलवर. खूप मोठा हॉल होता तिथे पण, आणि इथे पण 2-2 बंगले त्यांनी अरेंज केले होते पाहुण्यांसाठी. आणि मग मी आले गाडीकडे, गाडीत बसलो आणि निघालो गंगापूर रोडला आलो. हॉलवर पोहोचल्यानंतर जोशी होतं नाव त्यांचं, ज्यांचं लग्न होतं ते. आणि त्यांच्यामध्ये खूप सारं ओव्हरऑल होतं. खूप असं म्हणतो ना आपण की खूप मोठा हॉल होता आणि खूप छान लग्न होतं. मग पॅसेंजर सोडले, गाडी पार्किंगला घेऊन गेले. गाडी पार्क करायची होती, पण बऱ्यापैकी सावली कुठेच दिसत नव्हती. पण म्हटलं थोडीफार का होईना सावलीत गाडी लावावं लागेल, नंतर गाडी खूप तापेल. खूपच ऊन होतं नाशिकला, खूप जास्त ऊन लागत होतं. त्यामुळं एक ठिकाणी थोडीशी सावली पाहिली आणि मी माझी गाडी व्यवस्थित पार्क केली. थोडंफार म्हटलं ऊन आलं तर चालेल, पण जास्त कडक उन्हात गाडी लावली की आतमध्ये मलाही थांबायचं होतं, बसायचं होतं. त्यामुळं मग मी व्यवस्थित सावलीत गाडी लावली. मॅमचा फोन आला, त्या म्हटलं लग्न लागलं आहे विद्याताई, तुम्ही जेवण करून घ्या. मग लग्नात आले. जेवणाला खूप पदार्थ होते, मोदकसुद्धा होते लग्नात. मग मी जेवण वगैरे केलं आणि लगेच जाऊन गाडीत बसले. थोडासा आराम केला. मग लगेच मॅमचा फोन आला की आपल्याला निघायचं आहे म्हणून. मग त्यांना पिकअप केलं आणि परत निघालो आम्ही मुंबईच्या दिशेला. पण त्याआधी पण आम्हाला जायचं होतं CNG भरायला. आधी आम्ही गेलो होतो डीमार्टच्या समोर, पण तिथं CNG बंद होता. परत तिकडनं रिटर्न मी आले होते पाथडी फाट्याला. मॅमला पिकअप केलं, सगळेच गाडीमध्ये बसले. त्यानंतर म्हटलं चला आता निघूया. पाथडी फाट्याला पोहोचणार तेवढ्यात म्हटलं चला चहा पाणी पण करून घेऊया. पाथडी फाट्याला पोहोचलो, चहा वगैरे घेतला आणि CNG भरून घेतला आणि इथेच माझी गाडी बंद पडली. CNG पंपावर चालूच होत नव्हती. म्हणतात ना, फक्त एक ड्रायव्हरची मजबुरी समजू शकतो. एक दादा आले, ठाण्याचे होते, त्यांनी गाडी स्टार्ट करून दिली, धक्का स्टार्ट करून दिली. परत मी समृद्धीला आले, इथेही ती सिच्युएशन. मग मी सेकंडवर गाडी उचलली आणि फायनली पोहोचलो मॅडमच्या लोकेशनवर आले. त्यांना ड्रॉप वगैरे केलं. त्यांचाही फीडबॅक व्हिडिओ घेतलेला, तो मी इंस्टावर पोस्ट केलेला आहे. तर तुम्ही नक्की बघा, इंस्टा पेजवर जाऊन विद्या शेळके 09 पेज आहे. आणि प्रवास खूप छान झाला. पॅसेंजरही खूप समाधानी होते. तुम्हालाही गाडी बुक करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की